निर्भीड निष्पक्ष वोटांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। मी या ठिकाणी धमकीवाजा इशारा देतो की आज आम्ही बॅनर फाडला, याच्या पुढे जर आमच्या बॅनरला त्या ठिकाणी तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही बॅनर लावायचे आहे। मग जसा आमचा बॅनर फाडला त्याचप्रमाणे जशास तसं उत्तर तुम्हालाही त्या ठिकाणी भेटलं जाईल, हे या ठिकाणी मी आमच्या पठार भागाच्या वतीने तुम्हाला सांगतो। आमदार अमोल खताळ यांच्या शुभेच्छाचे फ्लेक्स अज्ञातांनी फाडले। संगमनेर तालुक्यातील वरवंडी गावच्या ग्रामस्थांनी वरवंडी फाटा येथे लावलेला फ्लेक्स अज्ञात समाजकंटकांकडून फाडण्यात आलाय। यामुळे आमदार अमोल खताळ यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। या संदर्भात आसवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आसवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली आहे। यावेळी पठार भागाचे भाजपाचे युवा नेते गुलाबराजे भोसले यांनी मात्र काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा फ्लेक्स फाडला असल्याचा गंभीर आरोप केलाय। विरोधकांना पराभव सहन होत नाहीये म्हणून हे असे प्रकार घडत आहेत। यावेळी गुलाब भोसले यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिला आहे। प्रकार घडलाय काल रात्री या ठिकाणी अमोल भाऊ खताळ यांच्या विजयाचा बॅनर या ठिकाणी वरवंडी फाट्यावरती लावलेला होता, परंतु काही खोडसाळ व्यक्तींनी त्या ठिकाणी आमचा जो बॅनर होता हा बॅनर अमोल भाऊंचा या ठिकाणी फाडलेला आहे। खऱ्या अर्थानं संगमनेर तालुक्यामध्ये आजपर्यंत आमचा साकूर पठार भाग जो आहे या पठार भागामध्ये निवडणुकीचं वातावरण झाल्यानंतर सर्व सत्ताधारी असो विरोधक असो सर्वांचं वातावरण एकदम बंधुभावाप्रमाणे शांततेमध्ये त्या ठिकाणी सर्वजण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वजण त्या ठिकाणी राहत होते। परंतु हा जो आताचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये खऱ्या अर्थाने विरोधकांचा जो पराभव झालेला आहे हा पराभव त्यांना अजूनही पचनी पडेना आणि या वैफल्यग्रस्त त्या वातावरणातून ते या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये आमच्या पठार भागामध्ये बॅनर फाडण्याचं काम असेल धमकावण्याचं काम असेल हे त्या ठिकाणी करत आहे। मी त्या विरोधकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आता तुम्ही आमचे बॅनर फाडलेत, परंतु याच्या पुढं तुम्हालाही बॅनर लावायचे आहेत, तेव्हा तुम्हाला मी या ठिकाणी धमकीवाजा इशारा देतो की आज आम्ही बॅनर फाडला, याच्या पुढे जर आमच्या बॅनरला त्या ठिकाणी तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही बॅनर लावायचे आहे। मग जसा आमचा बॅनर फाडला त्याचप्रमाणे जशास तसं उत्तर तुम्हालाही त्या ठिकाणी भेटलं जाईल, हे या ठिकाणी मी आमच्या पठार भागाच्या वतीने तुम्हाला सांगतो। आणि या ठिकाणी आताच आम्ही आसवी पोलीस स्टेशनचे PI आदरणीय सोनवणे साहेब यांना त्या ठिकाणी फोन करून माहिती दिली। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, स्वतः साहेब त्या ठिकाणी सोनवणे साहेब या ठिकाणी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी बघण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहे। त्या ठिकाणी आम्ही गुन्हा त्या अज्ञात व्यक्तींविरोधात त्या ठिकाणी आम्ही दाखल करणार आहोत। पण मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की कृपया हा प्रकार आपण सर्वजण या ठिकाणी थांबवा, नाहीतर जशास तसं उत्तर आम्ही या ठिकाणी देऊ। पराभव कुठेतरी जिव्हारी लागला असं वाटतंय का? हा पराभव जिव्हारी लागला म्हणूनच तर हे प्रकार चालू आहे ना। पराभव जिव्हारी लागला म्हणून बॅनर फाडणं, आमच्या कार्यकर्त्यांना फोनवर त्या ठिकाणी धमक्या देणं, त्या ठिकाणी आरेकारीची आरवाची भाषा वापरणं हे प्रकार चालू आहेत।